हॅलो फ्रेंड्स, आज आपण स्टडी टाईममध्ये इयत्ता 5वीच्या बालभारती पुस्तकातील माहेर ही कविता बघणार आहे. माहेर ही कविता सदाशिव माळी यांची आहे. खूप सुंदर अशी कविता आहे. माहेर म्हणजे माहेर तर तुम्हाला माहितीच आहे, आपलं मोहमार. तापी काठची चिकन माती ओटा तरी बांधू ग बाई, असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई, असं जात चांगलं तर सुजी तरी दळू ग बाई, अशी सुजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई, असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई, असा शेला चांगला तर भाऊ राया भेटू ग बाई, असा भाऊ चांगला तर दारी रथ आणेल ग बाई, असा रथ चांगला तर नंदी तरी जुपिन ग बाई, असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई, असं माहेर चांगलं तर धिंगाव मस्ती करू ग बाई. माहेर ही कविता सदाशिव माळी यांची आहे आणि त्यांनी अतिशय माहेराचं वर्णन सुंदर उत्तर गेलेलं आहे. याच्यामध्ये बघा, ही स्त्री ओटा आहे, ओट्याजवळ झाड आहे आणि त्या झाडाखाली तिने आपलं जातं मांडलं आहे आणि ते जात्यावरती दळण दळते. अगोदर पूर्वीच्या काळी गहू, ज्वारी, बाजरी यांचं जर पीठ करायचं असायचं तर ते जात्यावर दळायचे आणि ते पिठाच्या नंतर भाकरी वगैरे काही पोळ्या वगैरे करायच्या ते करले जात होत्या. आता चक्क्या आहेत, चक्क्यांवरच ते पीठ दळलं जातं, गहू वगैरे दळले जातात. पूर्वीच्या बाया हे जात्यावरच दळायचे. जातं म्हणजे ते एक घटे असतं, वरती एक गोल आकाराचा दगड असतो, खाली एक गोल आकाराचा दगड असतो आणि मध्ये छोटंसं असं जार असतो मोकळा, तिथून ते दाणे टाकायचे आणि एका दांडाच्या हातात पकडलेलं आहे त्याच्याने ते असं फिरवायचं जातं, म्हणजे दाणे ते हळू दळले जातात, याला म्हणतात जात. तर ही स्त्री जी आहे ना, ती इथे बसून जात्यावरती दळते आणि गाणं म्हणते ते गाण्यामध्ये तिने कशाचं वर्णन केलेलं आहे की तिचं म्हणते, तापी काठची चिकन माती, म्हणजे तापी हे नदीचे नाव आहे आणि त्या नदीच्या आजूबाजू जी माती आहे ती चिकन माती आहे आणि त्या मातीचा ते ओटा बांधलेला आहे आणि त्या ओट्यावर ते जातं मांडलेलं आहे. मग तिचं म्हणणं आहे की तापी काठची चिकन माती ओटा तरी बांधू ग बाई, म्हणजे तिचा आपण ओटा बांधू. ओटा बांधल्यानंतर ती तिथे जातं मांडते. जातं मांडल्यानंतर त्यावरती सोजी दळते, म्हणजे गहू दळते. गहू दळल्यानंतर तो बारीक रवा आणि पीठ असं वेगळं होतं ना, तर ती सोजी म्हणते, म्हणजे त्याच्यातून रवा बाहेर निघतो. जसे गहू थोडे ओलसर असतात आणि ते दळल्यानंतर त्याच्यातून बारीक रवा निघतो आणि पीठ निघतं वेगळं, ती सुजी म्हणजे रवाच असतो तो. अशी सुजी चांगली, तर ती सुजी एवढी चांगली असली तर तिचे लाडू बांधणार आहे. लाडू बांधले तर ती चांगलं सुंदर शेल्याच्या पदरी बांधणार आहे. शेल्याचा पदर म्हणजे भरजरी वस्त्र, खूप छान आणि असं ॲक्टिव्ह वस्त्र असतं ते आणि त्याच्यामध्ये ती लाडू बांधायची म्हणते. आणि असा शेला चांगला तर, म्हणजे ते जे वस्त्र आहे ते जरासं इतकं चांगलं आहे तर मी भावऱ्याला भेटायला जाईन बा ते घेऊन, आणि तर ती लाडू कसे घेऊन जाणार भावऱ्याला भेटायला. आणि असा भाऊ चांगला आहे माझा तर दारी रथ आणेल गे, म्हणजे तो माझ्या दारात रथ उभा करेल आणि तोही कसा नंदी झोपून आणणार आहे बा, असं तिचं म्हणणं आहे. आणि अशी नंदी सुंदर असते, चांगले असतील तर माहेराला मी जाईल आणि असं माहेर चांगलं असेल तर धिंगामस्ती करून मी मजा करीन, एन्जॉय करीन बा. आणि माहेर ही कविता प्रत्येक स्त्रीसाठी, मुलींसाठी खूप छान आहे, ऐकायलाही वाचायलाही. तिचा अर्थही खूप सुंदर आहे इथे दिलेला. माहेर म्हटलं म्हणजे एक वेगळीच झलक आपल्याला आणि वेगळंच आपल्यापणा आपल्याला समजतो, दिसतो, कोणाचं का असेल ना. कारण एका स्त्रीचे बालपण तिथे गेलेले असते, आईवडिलांच्या घरी आपल्या माहेरात, आणि ती सगळं सोडून ती सासरी आलेली असते. त्यामुळे माहेरच्या खूप साऱ्या आठवणी तिच्याजवळ असतात आणि तिचं माहेरविषयीचं गुणगान हे कधी थांबत नसतं, कारण तिने भरपूर चांगल्या गोष्टींचा अनुभव घेतलेला असतो तिथे. आणि म्हणून ही कविता अतिशय सुंदर आहे. ओके, आता ह्या कवितेचे काही प्रश्न आहेत पण ते बघूया. कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे? तर कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे. नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता आहे? नदीकाठीच्या मातीचा प्रकार चिकन माती आहे. कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशा बांधणार आहे? तर ती शेल्याच्या पदरी बांधणार आहे. कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कुठे जाणार आहे? तर ती माहेरा जाणार आहे बा, असे ते सांगितलेले आहे. तसेच नंतरचे प्रश्न आहेत, ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती कोणती आहे? तर
चिकनमती तापीकाठची. लाडू बांधण्यासाठी कशाचा उपयोग केलेला आहे? शेल्याच्या पदराचा केलेला आहे. आणि बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन कोणते आहे? तर रथ आणणारे नंदी बैल जपून. असे हे आपण प्रश्नांची उत्तरही बघितले आणि कविताही बघितली, तिचा अर्थही समजून सांगितलं, ती कोणत्या लेखकाची आहे, कोणी लिखित केलेली तेही सांगितलं. सो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.